बघूया। सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी येते। जागा वाटपाच्या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं माप दिलं जात असल्याचं चित्र आहे। नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडून जाणार अशी चर्चा असताना आता शिंदेंच्या शिवसेनेकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात येणार आहे। उद्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे सर्व मंत्री आणि प्रमुख आमदारांची बैठक होती। मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत। विक्रांत, काय तपशील या बैठकी संदर्भात? नम्रता, खरं तर ही जी बैठक आहे ती उद्या दुपारी साधारण 12च्या पुढे सुरू होईल। मंत्री शंभूराज देसाई यांचं जे शासकीय निवासस्थान आहे त्या शासकीय निवासस्थानावर ही बैठक जी आहे ते पार पडणार आहे। मुख्यमंत्री सुद्धा कदाचित उपस्थित राहू शकतात या बैठकीला, अशा प्रकारची माहिती आहे। मात्र अद्यापपर्यंत त्यांचं ते उपस्थित राहतीलच याबाबत शाश्वती देण्यात आलेली नाहीये। मात्र जे प्रमुख नेते आहेत शिंदेंचे असलेले सर्व मंत्री उपस्थित असतील, काही निवडक आमदार उपस्थित असतील। खरं तर कोर टीमची ही बैठक आहे शिंदेंच्या शिवसेनेची असं म्हणायला हरकत नसणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेतले असे नेते ज्यांच्यावर विधानसभा क्षेत्रनिहाय लोकसभेची जबाबदारी देण्यात आली असे सर्व नेते या उद्याच्या बैठकीला उपस्थित असतील आणि मायक्रो प्लॅनिंग जे आहे लोकसभा निवडणुकीसंदर्भातलं ते केलं जाणार आहे। त्यामुळे उद्याची बैठक महत्त्वाची असणार आहे। सोबतच अजूनपर्यंत काही जागांचा जो तिढा कायम आहे, म्हणजे नाशिकची जागा असेल किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते। त्याच्यामुळे ही बैठक जी आहे ती आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल। नम्रता, अगदी विक्रांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।